नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 7वीचा सायन्सचा 3rd चॅप्टर प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस म्हणजेच नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म अभ्यासले. यामध्ये आपण काही प्रॉपर्टीज ऑफ एअर म्हणजे हवेचे काही गुणधर्म आपण अभ्यासले. जसे की एअर हॅज मास अँड वेट, द मोलेक्युल्स ऑफ गॅसेस इन द एअर आर मूव्ह कॉन्स्टंटली, म्हणजे हवेला वजन आणि वस्तुमान आहे. त्याचप्रमाणे हवेमधील वायूंचे रेणू सतत हालचाल करत असतात. व्हेन मोलेक्युल ऑफ एअर स्ट्राईक अगेन्स्ट अ बॉडी, द प्रेशर इज क्रिएटेड ऑन दॅट बॉडी. द प्रेशर एक्झर्ट बाय एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. म्हणजेच हवेतील हे रेणू जेव्हा एखाद्या वस्तूवर आढळतात तेव्हा त्या वस्तूवर ते दाब निर्माण करतात. हवेच्या या दाबालाच आपण वातावरणाचा दाब असे म्हणतो. त्याचप्रमाणे शेवटची पेज नंबर 16वरची शेवटची लाईन, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज सेम इन ऑल डायरेक्शन, म्हणजे वातावरणाचा दाब सर्व दिशांनी समान असतो. हे महत्त्वाचे गुणधर्म आपण अभ्यासले. त्याचप्रमाणे Under ordinary conditions, atmospheric pressure at sea level is about 1,01,400 newtons per square meter. It can be measured with the help of barometer. म्हणजे सर्वसामान्य स्थितीमध्ये समुद्रसपाटीला वातावरणाचा दाब हा सुमारे 1,01,400 न्यूटन प्रति चौरस मीटर इतका असतो. म्हणजेच ॲटमॉस्फिअरिक प्रेशरचं युनिट काय आहे? न्यूटन प्रति चौरस पर मीटर, न्यूटन पर स्क्वेअर मीटर हे त्याचं युनिट झालं. हे त्याचं एकक आहे. वातावरणाच्या दाबाचं युनिट काय आहे? न्यूटन पर स्क्वेअर मीटर. आणि तो कशामध्ये मोजला जातो? तर बॅरोमीटरमध्ये, म्हणजे वायुदाब मापकाने तो मोजता येतो. त्याचप्रमाणे ॲज वी गो हायर अबाऊ सी लेवल, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर डिक्रीजेस. वातावरणाचा दाब समुद्रसपाटीपासून उंच जाताना कमी कमी होत जातो. म्हणजे जसजसे आपण उंच जाऊ तसतसं वातावरणाचा दाब हा कमी होत जातो. त्याचप्रमाणे आपण डॅनियल बर्नौलीचं प्रिन्सिपल अभ्यासले. आता आपण डॅनियल बर्नौलीचं प्रिन्सिपल हे एक्सपेरिमेंट पाहून त्याद्वारे अभ्यासणार आहोत. म्हणजे प्रयोगाद्वारे आपण डॅनियल बर्नौलीचा तत्त्व हे अभ्यासणार आहोत. टेक सम वॉटर इन अ प्लास्टिक कप अँड होल्ड अ स्ट्रॉ अपराईट इन इट. एका प्लॅस्टिकच्या कपामध्ये पाणी घ्यायचं आहे. एका प्लॅस्टिकचा ग्लास किंवा काचेचा ग्लास घ्यायचा, त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक स्ट्रॉ उभा करायचा. होल्ड अ स्मॉल पीस ऑफ अनदर स्ट्रॉ नियर द अप्पर एंड ऑफ द फर्स्ट स्ट्रॉ अँड परपेंडिक्युलर टू दॅट स्ट्रॉ. ब्लो हार्ड थ्रू द स्मॉल पीस ऑफ स्ट्रॉ. आणि एक स्ट्रॉ त्या ग्लासमध्ये पाणी पूर्ण भरायचं आहे. तिथे कमी भरलेलं आहे पण पाणी पूर्ण भरायचं त्या ग्लासमध्ये, आणि स्ट्रॉ पण त्याच लेवलचा तेवढाच स्ट्रॉ घ्यायचा आणि तो पण उभा करायचा. आणि दुसरा एक स्ट्रॉ बरोबर त्याच्या लंब दिशेला, म्हणजे त्याला परपेंडिक्युलर राहील, म्हणजे 90 डिग्रीचा अँगल होईल त्याप्रमाणे तसा आडवा धरायचा आहे. आणि काय करायचं आहे? ब्लो हार्ड थ्रू द स्मॉल पीस ऑफ स्ट्रॉ. त्या लहान तुकड्यातून जोराने फुंकर मारायचे आणि ऑब्झर्व करायचे. तर काय दिसतं तुम्हाला? यू विल सी अ फाउंटन ऑफ वॉटर. तुम्हाला त्या ठिकाणी पाण्याचा फवारा उडताना दिसेल. हा प्रयोग सर्व विद्यार्थ्यांनी घरी करून बघायचा आहे. ऑन ब्लोईंग थ्रू द स्ट्रॉ, द एअर ॲट इट्स ओपन एंड इज पुश अवे अँड हेन्स द प्रेशर ऑफ द एअर ॲट द ओपनिंग गोज डाऊन. मग या ठिकाणी बर्नौलीचं प्रिन्सिपल कसं अप्लाय होतं आहे बघा. स्ट्रॉमधून फुंकर मारल्यावर त्याच्यासमोर असलेली हवा दूर ढकलली जाते आणि त्यामुळे त्या ठिकाणी असलेला हवेचा दाब कमी होतो. ज्यावेळी तुम्ही छोट्या स्ट्रॉमधनं फुंकर मारता त्यावेळी त्याच्यासमोर असलेली हवा ही विरळ होऊन जाते आणि त्यामुळे तिथला हवेचा दाब हा कमी होतो. आणि स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ असलेला हवेचा दाब वातावरणाच्या दाबापेक्षा कमी झाल्याने कपमधील पाणी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे, म्हणजे वरच्या दिशेने ढकलले जाते व पाणी फवाऱ्याच्या रूपात बाहेर पडते. As the pressure of the air near the upper end of the erect straw becomes less than atmospheric pressure, the water in the cup is pushed from where the pressure is higher to the where it is lower. That is,
in the upward direction and the water comes out in the form of fountain. म्हणजेच काय, हवेचा दाब हा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहताना तुम्हाला दिसतोय आणि म्हणूनच खाली ग्लासमध्ये हवेचा दाब पण जास्त आहे आणि वरती स्ट्रॉच्या टोकाजवळ तोंडाजवळ हवेचा दाब कमी आहे, म्हणून पाणी हे फवाऱ्याच्या रूपात पुढे ढकललं जाते आहे आणि बाहेर पडते आहे. द मोर फोर्सफुली यू ब्लो द हायर विल बी द फाउंटन. जेवढ्या जोरात तुम्ही फुंकार माराल तेवढ्या जोरात मोठ्या प्रमाणात फवारा उडल्याचं तुम्हाला लक्षात येईल. दिस स्ट्रॉ फाउंटन वर्क्स ऑन बर्नौलीज प्रिन्सिपल. हा जो स्ट्रॉचा फवारा आहे तो बर्नौलीच्या तत्वावर कार्य करतो. आता पुढे क्वेश्चन विचारला आहे, व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीज टेम्परेचर ऑन द प्रेशर ऑफ एअर. म्हणजे हवेचे तापमान वाढले तर हवेच्या दाबावर काय परिणाम होईल. द प्रेशर ऑफ एअर इन्क्रीज इफ दॅट एअर इज इनसाइड अ क्लोज स्पेस अँड द टेम्परेचर देअर इन इज इन्क्रीज. जर एखाद्या बंद डब्यामध्ये हवेचे तापमान जर वाढले तर त्यातलं प्रेशरसुद्धा, त्यातला दाबसुद्धा वाढतो. वेन द टेम्परेचर इन्क्रीज द मोलेक्यूल ऑफ द एअर स्टार्ट व्हायब्रेट विथ स्पीड. दिस रिझल्ट इन टू इन्क्रीज इन एअर प्रेशर. बघा, एखाद्या भांड्यामध्ये आपण जर पाणी घेतलं आणि त्याला टेम्परेचर म्हणजे त्याला उष्णता दिली, त्याचं टेम्परेचर काय होणार आहे, त्याचं टेम्परेचर वाढणार आहे आणि मग ते पाणी उकळायला लागतं म्हणजे व्हायब्रेट व्हायला लागतो. म्हणजे एखाद्या हवाबंद डब्यामध्ये जर आपण टेम्परेचर वाढवलं तर तिथले जे एअर मोलॅक्युल्स आहे ते व्हायब्रेट होतात आणि स्पीडमध्ये व्हायब्रेट होतात, खूप जोरात व्हायब्रेट होतात आणि त्यामुळे टेम्परेचर वाढल्यामुळे तिथला दाबसुद्धा वाढतो. वेन देअर एक्झिस्ट अ डिफरन्स इन द एअर प्रेशर ॲट टू डिफरंट प्लेसेस द एअर स्टार्ट्स फ्लोईंग फ्रॉम द प्लेस ऑफ हायर प्रेशर टू द प्लेस ऑफ लोअर प्रेशर. जेव्हा दोन ठिकाणच्या हवेतल्या दाबांमधील फरक पडतो तेव्हा हवा जास्त दाबाच्या ठिकाणाहून कमी दाब असलेल्या ठिकाणी वाहू लागते. ॲट सच टाइम्स वी फील अ ब्रीज ऑर वाइंड ब्लोईंग. आणि मग अशा वेळी आपल्याला काय जाणवतं की वारा सुटला आहे, हवा जोरात आली आहे असं आपल्याला जाणीव होते. थस विंड्स आर अँड इफेक्ट ऑफ द डिफरन्स ऑफ एअर प्रेशर. आणि मग ही हवा जी सुटते आहे म्हणजेच हवेतल्या दाबाने पडलेल्या फरकाचा हा परिणाम असतो. म्हणजेच हवा ही जास्त दाबाकडूनही कमी दाबाकडे वाहताना दिसून येते. आता या ठिकाणी एक प्रयोग दिलेला आहे बघा तुम्हाला आईस क्यूबचा. टेक आईस क्यूब इन अ ग्लास अप टू 3/4 ऑफ इट्स हाईट. नाव ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. एक ग्लास घ्या, स्टीलचा ग्लास घेतला तरी चालेल, त्याच्यामध्ये बर्फाचे खडे घ्यायचे पाऊण उंचीपर्यंत, ग्लासच्या पाऊण इंच अर्ध्यापेक्षा जास्त थोडे बर्फाचे खडे त्यामध्ये टाकायचे आहे आणि थोडा वेळ तो ग्लास तसाच ठेवायचा आहे 5-10 मिनिट आणि मग निरीक्षण करायचे. ड्यू टू द आईस क्यूब इन द ग्लास द एअर सराउंडिंग द ग्लास cools down. As the water vapor in this air cools down, it condenses and gets transformed into water. ग्लासमध्ये बर्फाचे खडे ठेवल्याने काय होतं, ग्लासमध्ये जी आजूबाजूची हवा आहे त्या हवेला पण थंडावा मिळतो आणि त्या हवेमध्ये जे बाष्प आहे त्यालासुद्धा थंडावा मिळतो आणि त्याचं काय होतं, कंडेन्सेशन म्हणजे संगणन. तर इव्हॅपोरेशन तुम्ही शिकलेले आहेत की ड्यू टू द हीट ऑफ सनलाईट द वॉटर कन्वर्ट्स इन टू वॉटर व्हेपर. आणि वॉटर व्हेपरचं कंडेन्सेशन होतं. कंडेन्सेशन कसं होतं, मग व्हेन द वॉटर व्हेपर्स कूल डाऊन इट कन्वर्ट्स इन टू अगेन वॉटर. जेव्हा त्या पाण्याच्या बाष्पाला जेव्हा थंडावा मिळतो पुन्हा त्या बाष्पाचं रूपांतर कशात होतं, पाण्यात होतं. या ठिकाणी सुद्धा तीच क्रिया घडते आहे की ग्लासच्या बाहेर जे बाष्प जमा झालेलं आहे त्याला थंडावा मिळतो आणि मग पुन्हा त्याचं संगणक होतं आणि त्या बाष्पाचं रूपांतर पुन्हा पाण्यात होतं. ॲज द वॉटर वेपर्स इन द एअर कूल डाऊन्स इट कंडेन्सेस अँड गेट ट्रान्सफॉर्म इन टू वॉटर. इट इज दीज वॉटर दॅट कलेक्ट्स ऑन द आउटर सरफेस ऑफ द ग्लास. आणि मग हे पाणी ग्लासच्या बाहेरील पृष्ठभागावर जमा होते. द लेवल ऑफ ह्युमिडिटी इज डिफरंट इन डिफरंट प्लेसेस. ह्युमिडिटी म्हणजे काय, आर्द्रता. तर
हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते. सिमिलरली द ह्युमिडिटी लेवल्स ऑल्सो चेंज फ्रॉम टाईम टू टाईम ड्युरिंग द पिरियड ऑफ सिंगल डे. त्याचप्रमाणे दिवसभरात सुद्धा कालावधीत सकाळीचं ह्युमिडिटीचं प्रमाण वेगळं असतं, त्याचप्रमाणे दुपारी ह्युमिडिटीचं प्रमाण कमी असतं, संध्याकाळीसुद्धा ह्युमिडिटीचं प्रमाण कमी जास्त असं होत असतं, म्हणजे वेगवेगळं असतं. द लेवल ऑफ ह्युमिडिटी ऑफ एअर इज डिटरमाइंड बाय इट्स कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर वेपर. मग हवेतील आर्द्रतेचे प्रमाण हे कशावरून मोजतात? बघा, पेपरमध्ये तुम्ही बघत असाल की रोजचं टेम्परेचर दिलेलं असतं, तापमान, आजचे तापमान आणि आर्द्रता ही पर्सेंटेजमध्ये दिलेली असते, टक्क्यामध्ये दिलेली असते. तर हवेतलं आर्द्रतेचे प्रमाण हे तिच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. ड्युरिंग द नाईट अँड डॉन म्हणजे पहाट किंवा सकाळ. वेन द टेम्परेचर ऑफ एअर इज लो इट्स कॅपॅसिटी टू होल्ड द वेपर इज लेस. आता रात्री किंवा सकाळी हवेचं तापमान कसं असतं? कमी असतं, त्यामुळे तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमतासुद्धा कमी असते. ॲट सच टाईम द एक्सेस वेपर इज ट्रान्सफॉर्म इन टू वॉटर ड्रॉपलेट. धिस इज वॉट वी कॉल ड्यू. आणि मग हवेतील तापमान हे कमी असतं, त्यामुळे त्याचं बाष्प धरून ठेवण्याची क्षमतासुद्धा कमी असते आणि त्यामुळे हवेतील तर बाष्प असतं, मग त्या बाष्पाचं रूपांतर कशात होतं? पुन्हा पाण्याच्या थेंबात होतं आणि हे थेंब जे असतात यालाच आपण काय म्हणतो? दवबिंदू. इन द आफ्टरनून when the temperature of the air is high the capacity of air to hold the moisture also increases. आणि दुपारी जेव्हा हवेचं तापमान वाढलेलं असतं तेव्हा हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमतासुद्धा वाढलेली असते. Then compared to its full capacity to hold water the proportion of moisture in the air is less and we feel that the air is dry. मग हवेच्या क्षमतेच्या मानाने हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होतं. अशा वेळी आपल्याला ती हवा कोरडी असल्याची जाणवते, म्हणजे तापमान वाढतं आणि त्याची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता पण वाढते आणि मग हवेतील बाष्पाचं प्रमाण कमी होऊन जातं आणि मग हवेतील बाष्पाचं प्रमाण कमी झालं की आपल्याला ती हवा कशी जाणवते? कोरडी. म्हणजे दुपारचं तापमान आपल्याला आपण कसं म्हणतो? वातावरण कसं आहे? कोरडं आहे. हवा कशी आहे? कोरडी आहे. The proportion of water vapor in the air is high during the monsoon and in coastal areas. As a result, we feel the dampness of humidity. पावसाळ्यात तसेच समुद्रकिनारी हवेतल्या बाष्पाचे प्रमाण भरपूर असते. आता बघा, पावसाळा आहे आणि आता आपल्याला बाष्पाचं प्रमाण असं हवेमध्ये दमटपणा, ह्युमिडिटी आपल्याला जाणवते आहे. अशा वेळी आपल्याला दमटपणा हा जाणवतो. In summer, wet clothes dry quickly, but in rains they do not. Why is this so? आता उन्हाळ्यामध्ये आपले ओले कपडे चटकन वाळतात, पण पावसाळ्यात मात्र ते वाळत नाही. मग असं का होतं? द एअर ड्युरिंग रेनी सीझन इज ह्युमिड. आता रेनी सीझनमध्ये मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की हवेमध्ये ह्युमिडिटी ही खूप जास्त असते, म्हणजे दमटपणा खूप जास्त असतो. The air contains much moisture during this period. The wet clothes dry only when the moisture in these clothes evaporate into atmosphere. मग ओले कपडे केव्हा वाळतात? की जेव्हा त्या ओल्या कपड्यांमध्ये असलेले जे पाणी आहे त्याचं काय होईल? व्हेपरमध्ये रूपांतर होईल. मग कसं होईल ते? बाष्पामध्ये रूपांतर, इव्हॅपोरेशन, बाष्पीभवन झालं तर त्याचं व्हेपरमध्ये रूपांतर होईल. पण ऑलरेडी हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण खूप जास्त आहे. बट ड्यू टू दिस एक्सेसिव्ह मॉइश्चर इन द एअर ड्युरिंग रेनी सीझन मॉइश्चर फ्रॉम क्लोथ्स इज नॉट लॉस्ट. मग ऑलरेडी रेनी सीझनमध्ये, पावसाळ्यामध्ये बाष्पाचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळे पावसाळ्यात हवेत आपल्या ओल्या कपड्यांमधलं बाष्प हे बाहेर निघत नाही. देअरफॉर द क्लोथ्स डू नॉट ड्राय अप सून. आणि त्यामुळे पावसाळ्यात कपडे हे सुकत नाही. ऑन द अदर हँड, ड्यू टू समर सीझन द टेम्परेचर आर हाय अँड ह्युमिडिटी इज लेस. परंतु उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर खूप जास्त असतं, तापमान वाढलेलं असतं आणि दमटपणा हा कमी असतो. द क्लोथ्स देअरफॉर ड्राय क्विकली इन समर. आणि म्हणूनच मग समरमध्ये, उन्हाळ्यामध्ये ओल्या कपड्यांमधलं बाष्प हे हवेत निघून जातं. टेम्परेचरमुळे, तापमानामुळे त्याचं इव्हॅपोरेशन होतं आणि त्याचं बाष्प हवेत निघून जातं आणि कपडे लवकर सुकतात. अजून एक आपण प्रॉपर्टी बघणार आहोत एअरची,
त्यासाठी सुद्धा एक प्रयोग दिलेला आहे. डिप अँड अनकॉक इन्व्हर्टेड एम्प्टी बॉटल इन अ स्लँटिंग पोझिशन इन टू द वॉटर इन अ वाईड कंटेनर. एक रिकामी बाटली घ्यायची आहे आणि काचेची बाटली घ्या किंवा प्लॅस्टिकची घेतली तरी चालेल आणि एका पसरट भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये ती तिरपी धरायची आहे आणि यू ऑब्झर्व इट आणि तुम्ही त्याचं निरीक्षण करा. तर काय दिसतं, त्यामध्ये तुम्हाला एअर बबल्स निघताना दिसतात. म्हणजेच काय, त्या बॉटलमध्ये काय होतं, एअर होती, हवा होती. मग यावरूनच आपल्याला हवेचा कोणता गुणधर्म दिसून येतो की हवा ही जागा व्यापते. म्हणजेच एअर ऑक्युपाईंग स्पेस. अजून एक दुसरा गुणधर्म आपल्याला एअरचा बघता येईल की बलून फुग्यात हवा भरली की त्यामध्ये व्हॉट चेंज टेक प्लेस इन अ बलून ऑन फिलिंग एअर. फुग्यात हवा भरली की त्यामध्ये काय बदल होतो. आपण मागचा प्रयोग बघितला की एक बलून घेतला आहे आणि मग त्याला इन्फ्लेटेड, त्याला आपण फुगवला तर त्याच्या आकारात बदल झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे तो फुगा मोठा झालेला, आकाराने वाढलेला दिसतो. यावरून आपल्याला अजून एअरची दुसरी प्रॉपर्टी लक्षात येते की एअर हॅव अ सर्टन व्हॉल्यूम. म्हणजे हवेला आकारमान असते, हवेला विशिष्ट आकारमान असते. We come to know from these activities about that air has a properties like occupying space, having certain volume, having mass and weight. असे आपण हवेचे वेगवेगळे गुणधर्म बघितले की हवा ही जागा व्यापते, हवेला विशिष्ट आकारमान असते, तिला वजन आणि वस्तुमान असते. हे हवेचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल्स ऑफ सम गॅसेस, डस्ट, स्मोक अँड मॉइश्चर. तर एअर कशाची बनलेली आहे, हवा कशाची बनली आहे, वायू तसेच धूर, बाष्प अशा अतिसूक्ष्म कणांचं हे सगळं मिश्रण आहे, त्यापासून हवा बनली आहे. When rays of light falls on these minute particles, the particles spread the light in all direction. This natural phenomena is called scattering of light. हवा हे सर्व अशा सूक्ष्म कणांचं मिश्रण आहे आणि जेव्हा प्रकाश किरण हवेतील या सूक्ष्म कणांवर पडतात तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेने विखुरतात. या नैसर्गिक घटनेसच प्रकाशाचे विकिरण म्हणजेच स्कॅटरिंग ऑफ लाईट असे म्हणतात. आता हा प्रयोग तुम्हाला दिसेल बघा, एखाद्या जर बंद खोली असेल आणि एखादा दारातून किंवा खिडकीतून अशी बारीक फट असेल तर त्यातनं प्रकाश किरण येताना दिसत असतो आणि तेथे धुळीचे तुम्हाला अशी बारीक असे कण दिसतात त्या प्रकाश किरणांमध्ये. आणि त्यामुळे तो प्रकाश किरण आपल्याला कशामुळे दिसत असतात, कारण हवेतील त्या धुळीच्या कणांवर प्रकाश पडतो आणि तो विखुरला जातो. म्हणजेच प्रकाशाचे विकिरण होते. यालाच काय म्हणतात, स्कॅटरिंग ऑफ लाईट. याचप्रमाणे या ठिकाणी आपण हवेचे असे वेगवेगळे गुणधर्म बघितले आहेत. महत्त्वाचे म्हणजे एअर हॅज मास अँड व्हॉल्यूम, हवेला वजन आणि वस्तुमान असते. त्याचप्रमाणे एअर ऑक्युपाईंग स्पेस, हवा जागा व्यापते. एअर हॅविंग सर्टन व्हॉल्यूम, हवेला विशिष्ट आकारमान असते. अँड एअर हॅज मास अँड वेट. हे एवढे आपण हवेच्या गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ एअर अभ्यासले. आज आपण इथेच थांबणार आहोत. पुढचे गुणधर्म आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.